तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज 30 मार्च ते 1 एप्रिलच्या दरम्यान पावसाचा अंदाज। अवकाळी पावसानं उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता, मात्र शेतीचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज। विदर्भात पुन्हा पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता। विदर्भात येत्या 30 मार्चपासून पाऊस पडण्याचा अंदाज। गेल्या 3 ते 4 दिवसात नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40च्या वर गेला होता। जळगाव जिल्ह्यात तापमानात सातत्यानं वाढ। पुढील आठवडाभर उष्णतेचा जोर कायम राहणार। तापमान 40 अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता। वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे सरकला। उन्हाच्या झळा वाढल्यामुळे दुपारी रस्त्यांवरची वर्दळ कमी। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज। चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाचा पारा चढला। 40.6 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद। शाळा अंगणवाड्या आदींच्या वेळेत बदल करण्याचे शिक्षण विभागाने निर्देश दिलेत। जिल्हा प्रशासनाच्या सूचना। गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा। तापमान 39 अंशांवर नागरिक हैराण। मार्चमध्येच कडक उन्हाची झळ। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। जळगाव जिल्ह्यातील 15 गावात अशुद्ध पाणी पुरवठा। 7 तालुक्यातील पाणी स्त्रोतांची स्थिती चिंताजनक। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले। नंदुरबारमधील पाणी टंचाईवरती मात करण्यासाठी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या निधीतून पाण्याचे टँकर दिले। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते टँकरचं वाटप। उन्हाळ्यात ग्रामस्थांना तातडीनं पाणी पुरवठा करणं त्यामुळे सोपं होणार। बीडच्या परळी तालुक्यातील चांदापूर तलावात 60% पाणीसाठा शिल्लक। वाढत्या तापमानामुळे पाणीसाठा घटतोय। पुढील काही आठवड्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता। जळगावच्या 7 तालुक्यातील 15 गावात अशुद्ध पाणी पुरवठा। जिल्ह्यातील 1000हून अधिक ग्रामपंचायतीमधील पाणी स्त्रोतांची तपासणी। फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सर्वेक्षणात पाण्याचे स्त्रोत दूषित आढळले। भंडाऱ्याच्या चिंचोलीमध्ये शेतशिवारात रानगव्याचं धुमाकूळ। उभ्या शेतातील पिकांचं नुकसान। दिवसाढवळ्या रानगवा शेतात फिरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। वनविभागानं रानगव्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये हळद काढणीचा हंगाम सुरू। कडक उन्हात शेतीची कामं सुरू। शेतमजुरांचे हाल। वाढत्या उकाड्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम। हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत 5 एप्रिलपर्यंत हळद लिलाव प्रक्रिया बंद असणार। कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचा निर्णय। त्यामुळे शेतकऱ्यांचे मुख्य व्यवहार पूर्णपणे ठप्प। हळदीच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। रायगडच्या माणगावमध्ये कलिंगड उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये। बदलत्या वातावरणामुळे खर्च करूनही उत्पादनात घट आणि कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी संकटात। सरकारकडे नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात बंद झाल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत। 2 रुपये किलोनं मागितला कलिंगडाचा प्लॉट। त्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर। गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान पिकाची रोवणी पूर्ण। वेळेवरती रोवणी पूर्ण केल्यामुळे पिकांची वाढ समाधानकारक होत असल्याचं चित्र। यंदा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता। नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये ग्रेट व्हाईट पेलिकनचे आगमन। तब्बल 22 वर्षांनंतर दुर्मिळ पक्षाच्या आगमनाची पुन्हा नोंद। वन्यजीव विभागाकडून अधिकृत नोंद। युरोप, मध्य आशियातनं स्थलांतरित होणारा दुर्मिळ पक्षी अभयारण्यात मुक्कामी। गटाराच्या कामासाठी तलावातील पाणी वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर। गोंदिया शहरातला प्रकार। बांधकामाला पाणी वापरल्यामुळे तलावाची पाणी पातळी घटली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काम सुरू। एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालक। पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरी ऑटो रिक्षा घेऊन संजय शिरसाट यांच्या घरासमोर रांग लावली। ऑटो एलपीजी गॅसचे पंप बंद झाल्यामुळे रिक्षा चालक अडचणीत। एलपीजी मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांच्या शिरसाटांच्या घराबाहेर रांगा। ऑटो एलपीजी गॅसबाबत तोडगा काढण्याची रिक्षा चालकांची मागणी। मी पेशंट आहे, मला खायला पैसे नाहीत असं म्हणत संजय शिरसाट यांच्यासमोर व्यथा मांडताना रिक्षा चालकाला अश्रू अनावर। नंदुरबारमध्ये इंधन खरेदीवरती तहसीलदारांकडून नवीन आदेश। दुचाकी वाहनाला 1 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल मिळणार नाही। 4चाकी वाहनाला 5 लिटर तर मोठ्या वाहनांना 30 लिटर डिझेल मिळणार। पेट्रोल पंप चालकांना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश। सोलापुरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपाला टाळं। सोलापुरातील 18,000 रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद। रिक्षा चालकांवरती उपासमारीची वेळ। सरकारनं किमान रिक्षा चालकांसाठी गॅस उपलब्ध करून देण्याची रिक्षा चालकांची मागणी। बुलढाण्याच्या खामगावात गॅस टंचाई। सर्वसामान्यांसोबतच लग्न समारंभांना देखील गॅस टंचाईचा फटका। गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे मोठ्या अडचणी। गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी। धुळ्यातील ओम गॅस एजन्सीला करणे दाखवा नोटीस। वेळेत ग्राहकांना घरगुती गॅस न दिल्यामुळे नोटीस बजावली। जिल्हा पुरवठा अधिकारी संजय बागडेंची संबंधित गॅस एजन्सीला भेट। सगळीकडे गॅस तुटवडा असताना मात्र लातूरच्या आशिव गावामध्ये गॅस पुरवठा सुरळीत। गावातल्या प्रत्येक घरी पाईपलाईननं गॅस पुरवठा होतोय। आशिव गावची ही गॅस सेवा युद्धजन्य परिस्थितीत ठरतीये लक्षवेधी। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी 2 किलोमीटरपर्यंत रांग। पंपावर
एलपीजीचा साठा संपला तरी देखील रिक्षा चालकांची रांग 20 दिवसात ऑटो एलपीजी गॅसचे दर तब्बल 49 रुपयांनी वाढले. गोंदियामध्ये 6 वर्षांनंतर रेशन दुकानावरती रॉकेल मिळणार. स्टोव्ह खरेदीसाठी नागरिकांची लगबग. आखाती देशातील युद्धामुळे सिलेंडरचा तुटवडा. चंद्रपूर जिल्ह्यात 6,774 गॅस सिलेंडर उपलब्ध. पेट्रोल आणि डिझेलही मुबलक प्रमाणात असल्याची पालकमंत्री अशोक उईके यांची माहिती. अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं पालकमंत्र्यांचं आवाहन. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण तसंच दुर्गम भागात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध. या पंपामधून साधारण 10 ते 11 गावांना नियमित इंधन पुरवठा केला जातो. स्थानिक स्तरावर पुरवठा व्यवस्थित सुरू असल्याची माहिती. आखाती देशातील युद्धाचा पुण्याच्या ग्रामीण भागातील कार्यक्रमांवरती परिणाम. व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे आचार्यांचं जेवण बनवण्यासाठी नकार. ग्रामस्थांनी एकत्रित येत थेट चुलीवरती सप्ताहाचं जेवण शिजवलं. अकोल्यामध्ये गॅस एजन्सी बाहेर रांगेत उभे असताना शंकरराव शिरसाटांचा दुर्दैवी मृत्यू. सरकारनं आर्थिक मदत करावी, कुटुंबियांची मागणी. जालना जिल्ह्यात एसआयआरच्या कामात टाळाटाळ. जालन्यात 10 बीएलओंवरती गुन्हा दाखल. नायब तहसीलदार विष्णुपंत घुगे यांच्या फिर्यादीवरनं जालना तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. धुळे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेकडे पाटबंधारे खात्याची कोट्यवधी रुपयांची पाणीपट्टी थकली. 31 मार्च पूर्वी पाणीपट्टी भरा, अन्यथा पाणी बंद करणार, पाटबंधारे खात्याचा इशारा. धुळ्याच्या शिंदखेडामधील निमगुळ गावात जलजीवन मिशनचा जल अर्पण सोहळा संपन्न. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा. ग्रामस्थांनी एकजुटीनं पाणीपुरवठा योजना सांभाळावी, जयकुमार रावल यांचं ग्रामस्थांना आवाहन. सांगली जिल्हा कारागृहात टोळी युद्धाचा भडका. जेलमध्ये 2 सराईत गुन्हेगारांना बेदम मारहाण. वीट फेकून केलेल्या मारहाणीमध्ये सराईत गुन्हेगार गंभीर जखमी. 16 जणांविरोधात. वर्ध्यामध्ये दुचाकी चोरीची घटना. काही तासातच आरोपीला पोलिसांकडून अटक. पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेत कारवाई केली. अमरावतीच्या चित्रा कॉलनीत नवीन एक्सप्रेस हायवेजवळील कुंटण खांद्यावर पोलिसांनी छापा टाकला. सुदेश शेंडे या दलालाला अटक. तर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त. अमरावतीच्या साईनगर परिसरातील ब्रेव अँड बड्डी कॅफेवरती पोलिसांची धाड. कॅफेमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या 6 तरुणींना ताब्यात घेतलं. परिसरातील नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अचानक छापा टाकला. सेलू शहरातील रहमाननगर भागात 2 गटात वाद. 2 गट आमने सामने आल्यानंतर वादाचं रूपांतरण दगडफेकीत. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील खानापूर गावात संतापजनक घटना उघडकीस. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 19 वर्षीय तरुणाकडून अत्याचार. कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये उद्यापासून 100% ऑडिट होणार. मल्हारवाडी शिवारात वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये हमालीच्या नावाखाली पैसे घेतल्याचा प्रकार. TV9 मराठीनं वृत्त दाखवताच प्रशासनाकडून कारवाई. परळीतील पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान शिबिराला मंत्री पंकजा मुंडेंची उपस्थिती. तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी. जळगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक. पक्ष संघटन, सभासद नोंदणी, स्थानिक प्रश्न तसंच आगामी निवडणुकांच्या तयारीचा सविस्तर आढावा. कामदा एकादशी निमित्तानं जेजुरीच्या खंडोबा मंदिरात द्राक्षांची पूजा घालत आरास. पहाटे खंडोबा देवाची पूजा अभिषेक झाल्यानंतर भाविकांच्या वतीनं देवाला द्राक्षांची आरास करण्यात आली. एकादशी निमित्तानं पंढरपुरात भगवान विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य. शंभू महादेवाच्या लग्न सोहळ्याला भगवान विठ्ठल गेले असता पंक्तीत जेवण केल्याची आख्यायिका. सप्तशृंगी देवीच्या वणीगडावरती जाणाऱ्या भाविकांना जेवणाची व्यवस्था मिळणार. श्री गुरुदेव भक्त मंडळाचा स्तुत्य उपक्रम. गेल्या 35 वर्षांपासून जेवण देण्याची परंपरा सुरू. पुण्यामध्ये 15 मे पासून ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोचा जागर रंगणार. या प्रदर्शनामध्ये 1000 पेक्षा जास्त उद्योजक उत्पादन आणि सेवा जगासमोर मांडणार. त्यामुळे स्थानिक उद्योगांना मोठी बाजारपेठ मिळण्यास मदत होणार. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.